तर पुण्याच्या या हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांनीच देवेंद्र फडणवीसांची दिशाभूल केल्याचा आरोप आता होऊ लागलाय। ज्यावेळी वेदांतला अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्यावर कलम 304 लावण्यातच आलं नसल्याचा आरोप आता होऊ लागलाय। विरोधी पक्षनेत्यांनी 2 FIR दाखवलेले आहेत, पाहूयात। हिट अँड रन प्रकरणात फडणवीसांची दिशाभूल, आरोपींवर पहिल्यांदा कलम 304 दाखल केलंच नव्हतं। अंबादास दानवेंनी दाखवला FIRचा पुरावा। पुण्यात हिट अँड रन केसमध्ये पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जात असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। हिट अँड रन केसमध्ये आरोपीला अटक केल्या त्याच्या विरोधात कलम 304 लावण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला। इस घटना में पुलिस ने 304 अप्लाई किया है, 304A ने। ये हिनियस क्राइम के रूप में पुलिस इसको ट्रीट कर रही है और इन द फर्स्ट एप्लीकेशन इटसेल्फ, यानी कोई आफ्टर थॉट है इस प्रकार से नहीं, इन देयर फर्स्ट एप्लीकेशन पुलिस ने 304 ही इसमें लगाया हुआ है। गृहमंत्र्यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट पहिली FIRच दाखवली। त्या FIR मध्ये कलम 304 लावण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसत असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं। राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही 304 कलम लावलेला आहे। 304 कलम त्यांनी लावायच्या ऐवजी 304 लावलेलं आहे। माझ्याकडे FIRची प्रत आहे। त्यांनी 304 लावलेलं नाही तर 304A लावलेलं आहे। खरं तर त्यांनी 304 लावायला पाहिजे होतं, परंतु धडधाकट पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेले आहे, माझी माहिती। देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून पुण्याला धाव घेतली। या प्रकरणात पोलिसांकडून त्यांना योग्य माहिती देणं गरजेचं होतं, पण पोलिसांनी गृहमंत्र्यांची दिशाभूल केल्याचं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे 304 कलमाचं गौडबंगाल काय आहे याचं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्तांनी देणं गरजेचं झालंय। स्वप्नील जाधवसह चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।